हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. इथे केलेला आहे मी मुलांसाठी शिरा, कारण आज अंशूची स्कूल होती आणि मला ना खूप लेट झालेला होता आणि आज मला ही बनवायची होती गवारीची भाजी. आणि आम्ही लहानपणापासून ह्या भाजीला ना वेगळंच काहीतरी नाव दिलं होतं बरं का. ते काय दिलं होतं ते तुम्हाला सांगते, तर मी भ्रमात होते त्या भाजीला ते म्हणतात म्हणून. हे गेल्यानंतर मग मी आणि हर्षू खात आहोत मस्त चहा आणि पाव. सध्या तर माझं हे रुटीन खूप झालेलं आहे बरं का. खूप म्हणजे हे खाल्ल्याशिवाय तर मला चैनच पडत नाही आहे सध्या, माहिती नाही एवढं म्हणजे सकाळी जेवणसुद्धा मी करत नाही आहे. तर फायनली आज आलं होतं माझं पार्सल, जे की एक सोडून दोन आले होते. काय आलं ते मी तुम्हाला दाखवतेच पुढच्या ब्लॉगमध्ये शेवटी. आणि हे पहा, अंशू आलेला आहे ऑलरेडी घरी. आणि हे ना चॉकलेट ना रात्री आणलेलं होतं ना, आज दुपारी खातोय, जे की आम्हालाही थोडंफार शेअर केलेलं आहे. आणि कारण एकटा तो काही गोष्टी ना खात नाही आहे बरं का, सगळ्यांना म्हणजे शेअर करूनच खातो. फायनली ह्या भाजीला मी लहानपणापासून म्हणत होती मटकी, जे की याला मटकी म्हणत नाही आहेत हे मला मोठं झाल्यानंतर कळालं. पण आमच्या साईडला ना चाकूरला मटकीच म्हणतात याला. आणि फायनली आज गवारीची भाजी केली होती. आज ना हा शूटही केला होता साड्यांचा, याचाही लवकर ब्लॉग येईल आणि ते नक्की जाऊन चेकआउट करा, आल्यानंतर सांगेन तुम्हाला. आणि फायनली रात्री बनवलं होतं लिंबू आणि सरबत, खूप मुलांनी हट्ट केला म्हणून. तर चला बाय, असा होता आजचा दिवस. टेक केअर.